जालन्यात सकल हिंदू समाजाचा भव्य मूकमोर्चा। व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ काढण्यात आला भव्य मूकमोर्चा। मोर्चात हजारो संख्येने सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी। जालन्यात सकल हिंदू समाजाने भव्य मूकमोर्चा काढलाय। व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हा भव्य मूकमोर्चा काढण्यात आला। 19 सप्टेंबर रोजी जालन्यात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मुस्लिम समाजाच्या जुलूस मिरवणुकी दरम्यान काही अज्ञातांनी शहरातील जिंदल मार्केट येथील क्लासिक कलेक्शन या दुकानावर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली होती। यावेळी 25 ते 30 जणांच्या टोळक्याने दुकान मालकाला मारहाण केली होती। 19 सप्टेंबर रोजी व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला। जालना शहरातील बडी सडक येथून सुरू झालेल्या मोर्चा शहरातील विविध मार्गावरून महात्मा गांधी चौकात दाखल झाला। यावेळी जालना शहरात काढण्यात आलेल्या भव्य मूकमोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। या भव्य मोर्चात सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेला होता। सामाजिक एकोपा काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ढवळला, त्याचप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा थोडंसं यामध्ये किलमिशपणा आला, पण सतर्क प्रशासनाने वेळीच कारवाई केली। पण ही कारवाई थोडी कठोर करावी आणि जे कोणी यामध्ये समाजकंटक आहे त्या समाजकंटकाला प्रशासन आहे याची जाणीव द्यावी आणि भारताच्या संविधानानुसार समस्त जालना नागरिकांनी आज संयमाने प्रशासनाला निवेदन दिले। निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शासनाने समाजाच्या भावना समजून घ्यावा व एकमेका सहाय्य करो, अवघे धरू सुपंत, राष्ट्रहित, धर्महित, समाजहित साधण्याकरता सर्व एकत्र आले। सर्वांचा जाणीवपूर्वक विचार करून सर्वांना योग्य तो न्याय देण्यासाठी या ठिकाणी तळागाळातून किमान 50,000 हिंदू बांधव या ठिकाणी आले। याचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून ही मान्यवर संत मंडळी आपल्या विनंती करीत आहे। काही दिवसापूर्वी काही समाजकंटकांनी हिंदू समाजाच्या दुकानावर तोडफोड केलेली आहे आणि आजचा जो मोर्चा होता तो ज्यांनी तोडफोड केलेली आहे, ज्या समाज विघटनांनी हे कार्य केलेले त्यांना सजा देण्यात यावी त्यासाठी आज सकल हिंदू समाज जमा झाला होता आणि मूक मोर्चा आणला होता। हिंदू समाज हा सहिष्णू आहे असं दाखवून दिलं। लाखोच्या संख्येने हिंदू समाज होता, पण कोणत्याही प्रकारचा उपद्रव केला नाही। पोलीस प्रशासनाने हे गोष्ट लक्षात ठेवावी। आणखी पोलीस प्रशासनाला आपली संस्कृती आणि संस्कार आपण ज्यांनी कोणी व्हिडिओ चुकीचे व्हायरल त्यांना सजा करण्यात यावी ही आमची विनंती आहे। आणखी जितके हिंदू बांधव जमा झाले होते त्यांना खूप खूप साधुवाद आणि खूप खूप धन्यवाद। त्यांनी धैर्याचा परिचय दिलेला आहे आणि हीच आमची परत एकदा विनंती पोलीस प्रशासनाची की त्यांना सक्त सजा देण्यात यावी। किशोर तिवारी।